हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, या वड्यामुळे इतकं मेस झालं होतं माझ्या किचनमध्ये, खूप जास्त. तो मेस आधी व्यवस्थित स्वच्छ केला आणि भांड्याचा ढेर बघा तुम्ही किती झाला होता. फक्त वडे करायला घेतलं होतं आणि भांड्याचा ढेर एवढा झालेला होता. भांडे व्यवस्थित घासून घेतले आणि मधातच माझ्या बाळाच्या पायाला काहीतरी लागलं होतं. तो दाखवायला आला की मम्मा माझ्या पायाला काहीतरी लागलं होतं. तर त्याने ते खेळता खेळता बहुतेक त्याला ठेस लागले आणि त्याचं नख निघालं होतं. इथे मी त्याचं नख काढून दिलं त्याला. माझं बाळ इतकं सहन करतं की एवढ्यामध्ये इतकं सहन करायला शिकला आहे तो, की त्याला असे छोटे मोठे जर काही जखमा आणि लागलं असेल तर तो त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तो रडतही नाही. इकडे व्यवस्थित छान असे भांडे घासून घेतले पूर्ण. माझ्याकडनंच भांडे एवढे पडलेले होते की ते बेसिनमध्येही बसत नव्हते आणि धुतल्यानंतर टोपल्यामध्ये पण बसत नव्हते. असं तुमच्यासोबतही होत असेल, धावपळीमध्ये भरपूर असे भांडे पडत असेल. जर असं तुमच्यासोबत होत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे व्यवस्थित असे छान भांडे धुवून झालेले होते. किचन वाटा पुसून घेतलेला होता आणि माझे सासरे हे नाश्ता न करताच सकाळी गेलेले होते. तर ते दुपारला घरी आले. त्यांना साबुदाणा वडे त्यांनी खाल्लेले नव्हते, म्हणून त्यांना डायरेक्टली जेवणच दिलं. त्यांच्यासाठी छान अशी बाजरीची भाकर करायला घेतली. इकडे व्यवस्थित छान पीठ मळून घेतलं. त्यांना माझ्या हातची बाजरीची भाकर फार आवडते. मला लग्नाच्या आधी चहासुद्धा येत नव्हता, पण मी आज मला बाजरीची भाकर, व्हेज नॉनव्हेज तुम्ही कोणतेही क्युझिन म्हणा, मी रेडी करून देते. हे फक्त आणि फक्त माझ्या सासू आणि माझ्या नवऱ्यामुळे. या दोघांनी मला खूप छान असा स्वयंपाक शिकवलेला आहे. इकडे छान असं सैल पीठ मळून घेतलं आणि बाबांसाठी छान अशी भाकर केली. भाकर करता करता त्यांच्याशी काहीतरी डिस्कशन पण चालू होतं. मला एक्झॅक्टली आता लक्षात येत नाही की आम्ही काय बोलत होतो. ते त्यांच्यासोबत घडलेला एक इन्सिडन्सच सांगत होते मला, पण माझ्या लक्षात राहिलं नाही ते काय सांगत होते. इकडे छान पीठ मळून घेतलं, भाकर थापून घेतली आणि भाकर ताव्यावरही ठेवली. इकडे भाकर रेडी झाली, बाबाला जेवायला दिलं आणि तुम्ही माझं किचन बघू शकता किती मेस झालेलं होतं. सकाळी साबुदाणा वडे झाले आणि बाबाला नंतर भाकर टाकली. मग मी आणि वंशूसाठी, आम्हा दोघांसाठी छान अशी खिचडी लावली होती. मला मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे प्लेन, कोणतंही तिखट न टाकता वंशूला आणि मला, आम्ही दोघांना छान अशी खिचडी केलेली होती. इकडे बघू शकता तुम्ही माझं किचन किती क्लीन झालेलं आहे. सकाळी इतकं मेस झालेलं होतं की मला बघूनच कसं तरी होत होतं की मी हे कसं आवरणार. पण थँक गॉड की मी खूप लवकर किचन क्लीन केलं. आणि घरात लहान बाळ असल्यावर घर कितीही स्वच्छ करा, कितीही नीटनेटकं ठेवा, ते बाळाच्या हिशोबानेच जिथे आपण वस्तू ठेवल्या तिथे कधीच राहणार नाही. असो, इकडे छान किचन क्लीन केलं. इकडे डायनिंग पण छान व्यवस्थित पुसून घेतला. तिकडे वंशूची टी व्ही बघणं चालूच होती. म्हणून म्हटलं पटापट छान किचन आवरून घ्यावं. किचनला झाडू मारून घेतला, कारण दिवसातून मला 2-3 वेळा तर नक्कीच होत असेल झाडू मारायला. 2-3 वेळा म्हणजे सकाळी जेव्हा तो उठतो आणि दुपारी तो जेव्हापर्यंत झोपतो तोपर्यंतच 2-3 वेळा माझा झाडू मारून होते. मग सायंकाळचं तर वेगळंच. इकडे किचन क्लीन झाला, झाडू मारून झाला. बघा माझं किचन किती छान चकाचक करून घेतलेलं आहे. आणि इकडे खिचडी पण झालेली होती. चला आता आली वेळ हॉलची, तर हॉलला पण म्हटलं व्यवस्थित ठेवावं. माझा सोफा कधीच असा नीटनेटका राहणार नाही, त्यावरचे कुशन्स कधीच व्यवस्थित राहणार आहे, बिकॉज ऑफ वंशू माझं बाळ. त्याच्यामुळे म्हणून म्हटलं चला आज हॉलही व्यवस्थित क्लीन करून घ्यावा. इकडे त्याचं काहीतरी खाणं चालू होतं, टी व्ही बघणं चालू होतं. तोपर्यंत म्हटलं पटापट माझं घरचं सर्व कामं आवरून घ्यावे. त्याची आंघोळ अजून बाकीच होती. तोपर्यंत व्यवस्थित सगळं घर आवरून घेतलं, हॉल आवरून घेतला आणि मग नंतर बहुतेक तो त्याची लस्सी एन्जॉय करत होता. टी व्ही बघता बघता त्याने त्याची लस्सी एन्जॉय केली आणि इकडे माझी साफसफाई झाली. साफसफाई कोणती? किचन आणि हॉल. इकडे अजून बेसिक बाकीच होतं. सगळा मेस झालेला होता घरातला. माझ्या सासूबाई माझ्या नंदेकडे गेलेल्या आहे, म्हणून माझी धावपळ तर अजून जास्तच वाढलेली आहे. मला वंशू सांभाळा, कामही करा आणि स्वयंपाकही करा. तिन्ही गोष्टी खूप फास्टली मला मॅनेज कराव्या लागत आहेत. त्यांना खूप मिस करते आहे खरं बघितलं तर. जेव्हा आपल्याकडे सासू असते कामासाठी, त्यांचा हातभार आपल्या कामाला लागतो, तेव्हा त्यांची किंमत कळत नाही. पण जेव्हा ते कुठे बाहेर 2-3 दिवसासाठी जातात तेव्हा खरं आपल्याला कळतं की
आपल्याला त्यांचा किती कामासाठी मदत आहे आणि किती नाही. इकडे मी छान आंघोळ करून घेतली, माझं स्किन केअर केला, आज छान केस पण धुतलेले होते. इकडे सर्व कामे आवरता आवरता 1:30-2 वाजलेले होते आणि मला प्रचंड भूक लागलेली होती. आजोबांना पण जेवायला द्यायचं होतं. ते जेवायला आलेले होते, पण मधातच काय तर सिलेंडर संपलं. माझ्या आयुष्यात गोंधळ रोजही चालूच असतात, कुठे ना कुठे कशा प्रकारचे. तर म्हटलं चला सिलेंडर बदलून घ्यावं. इकडे सिलेंडर बदलायला घेतलं, पण तेव्हाही मनुष्य मधात करत होता. माझ्याकडनं ते सिलेंडरचं झाकणच ओपन होत नव्हतं. तर आमच्या खाली त्या ताई आहे, त्यांना मी सांगितलं की मला थोडी हेल्प करा. त्यांच्या हेल्पनी मी सिलेंडर पण लावून घेतलं आणि छान पापड भाजून घेतले, खिचडी पण तयार करून घेतली आणि आजोबांना जेवायला दिलं. इकडे ते जेवण करत होते आणि मलाही खूप भूक लागलेली होती, पण माझे कामं काही संपतच नव्हते. माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं. घरी कोणी नसलं की माझे काम जास्त वाढतात. माझं संकटं जास्त येतात. माझ्याकडनं काही ना काही तुटेलच, काही ना काही फुटेलच. इकडे चला सिलेंडर पण लावून झालं, म्हटलं फार भूक लागली होती तर जेवून घेऊया. इकडे खिचडी घेतली, पापड, ठेचा आणि मी बोरं उकडलेले होते. इकडे मी शांततेत जेवण करून घेतलं, छान टीव्ही बघितली. आज बघितलंच असेल तुम्ही माझी झालेली धावपळ. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू.